मुद्दा पुढचा असा आहे, आज अनेक पक्ष निवडणुका लढवत आहेत. कुठे MIM लढतंय, कुठे काँग्रेस लढतंय, कुठे MGP लढतंय, कुठे दुसरी काय पक्ष लढतंय. अरे माझा काय जिकडे तिकडे अशोक चव्हाण, इकडे पण अशोक चव्हाण, काय संबंध आहे रे बाबा. त्यांना ती मतं त्यांच्याकडे हवी आहे म्हणून माझं नाव वापरायचं. MIM काय पहिली वेळ आहे का? नांदेडमध्ये अनेक वेळ लढले. आम्ही काँग्रेसमध्ये असताना सुद्धा MIM लढलं होतं ना. आम्ही काँग्रेसमध्ये असताना सुद्धा MIM लढलं होतं. त्यावेळेस MIM आम्ही उभं केलं होतं काँग्रेस विरोधामध्ये. हा कार्यक्रम जो चालू आहे विरोधामध्ये, काहीतरी लोकांना सांगायचं, त्यांना शाश्वती नाही आहे की त्या ठिकाणी त्यांना मतं कशी मिळते, हिशोबच नाही आहे. शेवटपर्यंत उमेदवार सापडले नाहीत अनेकांना. आणि मग हे अशोक चव्हाणांचे MIM त्यांचं आहे, मग ते MGP त्यांचंच आहे, ते अमुक पक्ष त्यांचाच आहे. एवढाच कार्यक्रम चालू आहे. आणि ते लोकांमध्ये मला एवढं सांगायचं लोकांना की तुम्ही आता संभ्रमात राहू नका. काय फरक पडत, कोण उभं राहायचं राहू द्या, कोणाला काय. शेवटपर्यंत आम्ही युती व्हावी शिवसेनेशी आम्ही प्रयत्न केला. शिवसेनेची युती व्हावी शेवटपर्यंत प्रयत्न केला, नाही म्हणत नाही. सोबत 8 ते 10 जागा देण्याची तयारी आमची होती. रिस्पॉन्स शेवटपर्यंत नियोजन नाही, रिस्पॉन्स नाही, चर्चा नाही, जाऊ ठीक आहे. त्यांना स्वारस्य नाही आणि त्याचं ठरलं होतं आमचे सुटले की त्यांनी घ्यायचे. एवढाच कार्यक्रम ठरला होता, ते आम्हाला माहीत होतं. आम्ही सोबत ठीक आहे 8 जागा, मग तुम्ही 25 आणि 30 जागा आम्ही द्यायच्या कशा? आमच्या माणसांना भाजपमध्ये असलेल्या माणसं जागा द्यायच्या कुठे? शक्य आहे का हे? तो अन्याय मग माझ्या 8 लोकांवर झाला, 10 लोकांवर झाला असता, तो 25 लोकांवर झाला असता अन्याय माझ्याकडच्या. समन्वयातून करायची इच्छा होती पण त्यांना ते मान्य नव्हतं. जाऊ द्या, ठीक आहे, झालं ते सोडून द्या विषय. त्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे की हे सगळ्या गोष्टी आता हे झालेलं आहे आणि आमचं कोणाशीही काही हे नाही आहे. आणि जे लढतात ते लढू द्या. आम्ही कोणाच्याबद्दल उभं केलंय, कोणाला काय केलं असं अजिबात विषय. आमचे उमेदवार भाजपाचे आणि आठवले साहेबांचे जे उमेदवार आहेत त्यांना पूर्णपणे आम्ही ताकद लावू.